नमस्कार. आज दादा इचलकरंजीमध्ये आलेले आहेत. काही उद्घाटनाच्या कामानिमित्त दादांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. दादा, सध्या इचलकरंजीला हा पाणी प्रश्न खूप भेडसावत आहे. त्याच्याकडे तुम्ही ॲज अ मंत्री म्हणून याच्याकडे कसे बघतात आणि हे येत्या काळामध्ये इचलकरंजीचा पाणी प्रश्न तुम्ही कसे सोडवणार आहात? आपल्याला माहिती आहे की पाण्याचा उद्भव हाच कळीचा मुद्दा आहे. दोन साईड त्या वेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवल्या. इकडे शिरोळ तालुक्यात एकदा ठरवली, इकडे कागल तालुक्यात एकदा ठरवली. दोन्ही वेळेला लोकांनी विरोध केला. अदरवाईज त्या उद्भवातून थेट पाईपलाईनने पाणी इथं आणणं यासाठी तसं वेळेला सत्ता मागे होणार नाही. यावर खूप उलटसुलट चर्चा होऊन नवीन उद्भव शोधणं, तिथून पुन्हा या अशा कॉन्ट्रोवर्सी नाही. तर त्यासाठी आपला प्रयत्न चाललाय. तो वारणेतून उद्भव घेता येईल का? वारणेतून उद्भव हा सांगली महानगरपालिकेला येतो, त्यामुळे याच्यात थोडा वेळ लागतोय. अदरवाईज निधी द्यायला सरकारने नाही म्हटलेलं नाही आणि त्यासाठी आवश्यक असणारे टेंडर काढायला नाही म्हटलेलं नाही, कारण टेंडर काढायला लागेल. एवढं लाखोंचे पाणी आणायला लागेल. तसं कोल्हापूरला आणलं, तर कोल्हापूरला आणणं त्याच्याबाबतीत सुद्धा आपण पाहिलं की इतके लाखो पाणी आणत असताना खूप समस्या निर्माण होतात. रोज तिथे पाईपलाईन फुटते. त्या सगळ्याचा विचार करून आपण करू. मला हे मान्य आहे की पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे, पण लोकांनी जो पाण्याच्या बाबतीमध्ये एक मोठं मन करून विचार केला पाहिजे. तर काय तुमच्या शेतीचं पाणी कमी होणार नाही, तुमचं काहीतरी थिअरी डेव्हलप होतात. माननीय मुख्यमंत्री महोदय यावर खूप एजन्सीज लावून अभ्यास करतायत. योग्य उद्भव सापडण्यासाठी नक्कीच दादाने आश्वासन दिलेलं येत्या काळामध्ये इचलकरंजीतला पाणी प्रश्न सुटणार आहे. पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.